बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर राज्यभरात मूक मोर्चे काढून न्यायाची मागणी केली जात आहे। शनिवार 4 जानेवारी रोजी परभणी येथे सर्व पक्षीयांच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा, आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। परभणी शहरातील जिंतूर रोडवर असलेल्या नूतन महाविद्यालयाच्या मैदानावरून मोर्चाला सुरुवात झाली। महाराणा प्रताप चौक, शनी मंदिर, नानलपेठ कॉर्नर, छत्रपती शिवाजी चौक, नारायण चाळ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मोर्चा दाखल झाला। या ठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतरण झाले। मोर्चात समाज बांधवांनी हातात बॅनर पोस्टर घेतले होते, तर हाताला काळ्या फिती बांधलेल्या होत्या। प्रास्ताविक सुभाष जावळे यांनी केले। मोर्चाला मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते। मोर्चाच्या शेवटी सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली। यावेळी महिला बचत गटाच्या वतीने देशमुख कुटुंबियांना 1.5 लाखाच्या मदतीचा धनादेश देखील देण्यात आलाय। शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत मागण्यांचे निवेदन सादर केले आहे।